नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लहू जायभाई। आपल्याला माहीत आहे की आपण रोजच्याच लेक्चरमध्ये मराठीला आजपर्यंत आलेले सगळे प्रश्न घेत असतो। म्हणजे शिक्षक भरती, सरळ सेवा, पोलीस भरती आणि एमपीएससीला आलेल्या मराठी व्याकरणाचे पीवायक्यू क्वेश्चन्स आपण रोज पाहत असतो। आता वेळ कशाला घालवायचा आहे, लगेच नवीन प्रश्नांकडे जाऊया। चला, मराठी व्याकरणाचे पीवायक्यू क्वेश्चन एमपीएससीसाठी, पोलीस भरतीसाठी आणि टेट म्हणजे शिक्षकाच्या अभियोग्यतेसाठी चला पुढे जाऊया। आणि हे काय स्वतः माझ्यासोबत चला पुढे। प्रश्न येतोय पहिला, खाई त्याला खवखवे। खाई त्याला खवखवे ही एक म्हण आहे। या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। मुळात मित्रांनो, खाई त्याला खवखवे म्हणजे काय? पर्याय तुमच्या समोर आहेत, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगा। तोपर्यंत मी ही पर्याय वाचून घेतो। म्हणजे कसं ना, चोराच्या मनात पोलीस स्टेशन आधुनिक म्हण, जुन्या काळातली चोराच्या मनात चांदणे, प्रकाशाची भीती वाटते। तसं खाई त्याला खवखवे, उत्तर शोधूया। यापैकी नाही, अजिबात नाही। खाऊ वाटणाराला खवखवते, नाही। तिखट खाल्ल्यामुळे खवखवते, तिखट खाल्ल्यामुळे घशात खवखवते, पण म्हणीला एक वेगळा अर्थ असतो, तो शब्दशः अर्थ नसतो। ठीक आहे, आत्ता उत्तर उरलंय वाईट करणाऱ्यांच्या मनामध्ये धस्ती असते। हे प्रश्नांचं उत्तर आहे। वाईट करणाऱ्याच्या मनात भीती असेल ना, मी वाईट केलंच नाही, मी चोरी केली नाही, मला पोलिसांची भीती वाटणार नाही, म्हणून खाई त्याला खवखवे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया लगेच। पहा, गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मुळात गरुड ज्याला पक्ष्याचा राजा मानलं जातं, म्हणजे गरुडालाच आपण पक्ष्यांचा राजा म्हणतो। म्हणजे काय की गरुड हा महाभारताचा एक ऐतिहासिक वारसा असणारा पक्षी आहे, हे तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना। चला पहा, आला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलं असेल। आता आपण एका शब्दाकडे जाऊया। अग्नी म्हणजे, या प्रश्नाचं उत्तर नाही, पण अग्नी म्हणजे विस्तव, त्याला तुम्ही ज्वाला पण म्हणता। ज्वाला समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच मित्रांनो आग। ठीक आहे, हिंदी भाषेत गेलो। पुढे जाऊया। पुढे बघा, विहंग म्हणजे काय? तेच विहंग म्हणजे काय तर पक्षी। विहंग म्हणजे पक्षी। विहंगला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात तर त्याला द्विज म्हणतात। द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला, म्हणजेच पक्षी, बरोबर। त्यालाच आणखीन दुसराही शब्द आहे पक्षाला, जो काय करतो, खग, खगात गमन करतो। इथं काहीतरी बोर्डला प्रॉब्लेम आहे महेश। खग म्हणजे पक्षी, हे सगळे पक्ष्यांचे शब्द आहेत। पण आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रॉपर पक्ष्याचं नाव विचारलंय गरुड म्हणून, हे आपल्या पक्ष्याचं उत्तर नाहीये, हेही नाहीये। चला पुढे जाऊ। अंडज, अंडज म्हणजे काय? जो अंड्यातून जन्माला येतो, अंड्यातून पक्षी जन्माला येतो, म्हणजे हे सगळे शब्द आहेत ते पक्ष्याचेच शब्द आहेत। अंडज म्हणजे पण पक्षी, अंडज म्हणजे द्विज, अंडज म्हणजे खग, अंडज म्हणजे विहंग, हे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे हा पण आपलं उत्तर नाहीये। वैन्यतेय, वैन्यतेय म्हणजे गरुड। ठीक आहे मित्रांनो, वैन्यतेय म्हणजे काय तर गरुड। पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आला बघा, प्रश्न वाचा। दास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कोणता ओळखायचा आहे? समानार्थी ओळखायचा आहे। पर्याय वाचून घ्या सगळे। कनक, किंकर, अवनी आणि कासार। बघा, तुम्ही सांगा, मी जरासा वेट करतोय। कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर नक्की आलं पाहिजे। आलं का? चला, 4 पर्याय वाचले, टाका बघूया प्रथमतः कोणाचं येतंय। चला पाहूया, जाऊया इकडे लगेच उत्तराकडे। आता कनक, पहिला पर्याय दिला त्यांची कनक। कनक म्हणजे मित्रांनो सोने। तुम्हाला माहिती आहे आपल्या व्याकरणात सोने हे पदार्थवाचक नाम असतं। सोन्यालाच आपण सुवर्ण म्हणतो, माहिती आहे? सुवर्ण, सवर्ण नाही, सुवर्ण। ठीक आहे, सोन्यालाच आपण हेम म्हणतो। हेम, हेम म्हणजे सोने। आणि सोन्यालाच आपण कांचन म्हणतो, आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये सोन्याला आपण राजधातू म्हणतो। पण आपल्याला दास या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय, हा आपला उत्तराचा पर्याय नाहीये। दुसऱ्या पर्यायाकडे जाऊ। किंकर म्हणजे काय मित्रांनो तर किंकर म्हणजे सेवक। किंकर म्हणजे चाकरमाना, म्हणजे आपली चाकरी करणारा, चाकर म्हणतो आपण त्याला, चाकर। नाही, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, एवढ्या जाग्यात डिजिटल काहीतरी प्रॉब्लेम आहे। चला इथं लिहा, चाकर म्हणतो आपण त्याला। ठीक आहे, पुढे आणखीन काय म्हणतो आपण त्याला? सेवक म्हणतो, चाकर म्हणतो, आणि दुसऱ्या भाषेमध्ये दास म्हणतो। दास म्हणजे सेवक, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किंकर आहे। मग खाली अवनी का दिलं तर अवनी म्हणजे काय मित्रांनो तर अवनी म्हणजे पृथ्वी। पृथ्वी म्हणजे धरा, धरा म्हणजे भूमी किंवा भू। चला पुढे जाऊ। कासार म्हणजे काय तर कासार म्हणजे, तुम्ही असं कधी नाव ऐकलं असेल, कासार पिंपळगाव, म्हणजे ज्या गावाला मोठा तलाव आहे ते पिंपळगाव। म्हणजे कासार म्हणजे काय मित्रांनो? तलाव। कासार म्हणजे काय? तलाव। लक्षात येत आहे? म्हणजे तळे। तलाव म्हणजेच काय? तळे। ठीक आहे,
आणि अनेकवचन तळी. चला पुढे जाऊया. आरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा मित्रांनो, आतापर्यंत विचारत होते समानार्थी, आत्ता विचारला विरुद्धार्थी अरी. ठीक आहे, शोधूया आपण. अरीला दोन अर्थ मी ते नंतर सांगेल, पण अरी म्हणजे सध्या काय ते आपल्याला शोधायचे. वाचून घ्या पर्याय, मीही वाचतो, उत्तरही सांगतो, तोपर्यंत तुम्हीही सांगा. सखा. अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला बरं का मित्रांनो, थोडंसं बारीक बघा, वर्ण खाली येतो. अमृत. अमृत म्हणजे सुधा. सुधा माहिती तुम्हाला, सुधा म्हणजे अमृत. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, पण विरुद्धार्थी विचारलाय आरीचा. ठीक आहे, अरी. अरी म्हणजे दुश्मन. आता दुश्मनाची विरुद्धार्थी शोधायचं आपल्याला. विष. विषच्या विरुद्ध काय असतं रे? अमृत असतो, पण विषाच्या विरुद्ध नाही विचारला, आरीच्या विरुद्ध विचारलाय. ठीक आहे, म्हणून हेही आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मग रवी. रवी म्हणजे कोण? तर रवी म्हणजे सूर्य. रवी म्हणजे भास्कर. रवी म्हणजे भास्कर, हे तुम्हाला माहिती आहे. हां, माहिती का नाही? हां, चला. इथं आलंय सखा. सखा म्हणजे मित्र. सखा म्हणजे कोण? मित्र. मित्र. आणि मग मित्राच्या विरुद्ध कोण असतो रे? मित्र या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा असा प्रश्न आला तर आपण लिहितो शत्रू. मित्राच्या विरुद्ध कोण? तर शत्रू. आणि मग शत्रूलाच आरी म्हणतात, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर सखा आहे. कळले? चला पुढे जाऊया. पहा मित्रांनो, झाकले माणिक्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. असे बरेचसे लोक असतात समाजात, ते दिसताना दिसत नाही, दिसायला साधी वाटतात, पण ते राष्ट्रपुरुष असतात. अब्दुल कलाम साधी राहणी पण उच्च विचारसरणी. अगदी झाकले माणिक होते अब्दुल कलाम. झाकले माणिक म्हणजे काय? पर्याय वाचूया, उत्तर तुम्हीही सांगा कमेंट बॉक्समध्ये, मीही सांगतो. अतिशय रागीट मनुष्य, मूर्खाचा सल्ला ऐकणारा, गुणी मनुष्य आणि भेकड मनुष्य. हे बघा, पहिलं म्हणजे भेकड मनुष्य तर नक्की नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गुणी मनुष्य, अतिशय रागीट, मूर्खाचा सल्ला ऐकणारा कसा असेल? रागीट कसा असेल? मग झाकले माणिक म्हणजे अतिशय गुणी मनुष्य. इथं नरनळाचा लिहा. ठीक आहे, पुढे जाऊया. पहा, घागरगड्याचा सुभेदार. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फक्त लोकांचं पाणी वाहतोय. ठीक आहे, गावाकडे जुन्या ग्रामीण पद्धतीमध्ये म्हणजे 18 आलुतेदार 12 बरुतेदार पद्धतीमध्ये पाणक्या नावाचा एक व्यक्ती असायचा. तो सगळ्या गावांना पाणी पुरवायचा. ठीक आहे, ते सुद्धा खांद्यावरती. पाहूया आपण. घागरगडचा सुभेदार, मग त्याला सुभेदार म्हणायचं, पण कोणत्या गडाचा? तर घागरगडाचा पाणी आणणाऱ्या. पाहूया. अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख मनुष्य. ठणठणपाळ, द्रव्य आणि विद्या नसलेला. चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. हे पर्याय महत्त्वाचे आहेत ना मित्रांनो. आणि पाणक्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अकलेचा खंदक म्हणजे काय? मूर्ख मनुष्य, ज्याला काही बुद्धी नाही आहे, असा मूर्ख मनुष्य म्हणजे अकलेचा खंदक. लक्षात असू द्या. इथं ठणठळपाळ म्हणजे काय? ज्याच्याकडं द्रव्य नाही आहे, विद्या नाही आहे, नॉलेज नाही, पैसा नाही, नसलेला, त्याला आपण ठणठळपाळ म्हणतो. लक्षात येईल, परीक्षेला येतो प्रश्न. चतुर्भुज होणे म्हणजेच मित्रांनो काय? चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे. कैद होणे म्हणजे काय? लग्न होणे. आणि लग्न होणे म्हणजेच विवाहबद्ध होणे, वैवाहिक स्थितीमध्ये जाणे. हां, कानात काय बासरी वाजायला लागली आहे? चला थांबूया जरा, नोकरीला लागून घेऊया आधी. चला पहा. एकाच आईच्या पोटी जन्मलेला, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असा डॅश 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 डॅश. आता एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असा कोण असतो? तर भाऊ असतो. पण एकाच वेळी दोन बाळं जर जन्माला आली असतील ना, तर त्याला जुळी मुलं म्हणतात. आणि व्याकरणाच्या भाषेमध्ये त्याला एक वेगळा शब्द विचारलाय, जो पर्यायात आलाय. शोधू आपण. गणगोत म्हणजे आपले नातेवाईक. ते काय एका आईच्या पोटी जन्माला आलेले नसतात. मामांचा आई वेगळी, मावशींची आई वेगळी. ठीक आहे, म्हणजे मामांची आणि मावशीची आई जी असते ती आपल्या आईची आई असते, पण आपली आई नसते. ठीक आहे, म्हणजे आपण गणगोतात आलो. स्वकीय म्हणजे आपल्या घरातले. आपल्या घरातले, पण आपण सगळे एका आईच्या पोटी जन्माला आलेलो नाही आहे. दुसऱ्या घरातून आपल्या घरात आलेल्या स्त्री आपल्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या नाही आहेत. म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. आप्तेष्ट म्हणजेच नातेवाईक म्हणजेच गणगोत. ठीक आहे, पण हे प्रश्नाचं उत्तर विचारलं हो. आईच्या पोटी जन्म आलेले सहोदर, ज्याला म्हणतात जुळी मुले. जुळी मुले. मुले म्हणजे फक्त जेंट्स नसतील, मुली पण असू शकतात, किंवा मुलगा मुलगी असू शकते. सिंहाची टिंबटिंब असते. अरे बापरे, सिंहाची काय असते ते विचारलंय. आता बघा, इथनं जाऊया आपण. हे ओरडणं कुणाचं असतं? आपलं पण असतं, आपणही ओरडतो विनाकारण. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. फुत्कार कुणाचा असतो? तो असतो सर्पाचा म्हणजे सापाचा म्हणजेच भुजंगाचा. म्हणजे सापचा बाळांनो. नाहीतर तुम्ही म्हणाल समानार्थी शब्द सांगितले सरांनी आणि उगाचच पुढे पुढे सांगितलं काहीतरी. भुजंग.
ठीक आहे. पहा भुज, अरे महेश याला काहीतरी झालं रे बाबा. भुजंग. चला पुढे पहा. गर्जना कोणाची असते रे? गर्जना, गर्जना असते जंगलाच्या राजाची, सिंहाची गर्जना. आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 2 आहे. हे का नाही? तर वाघाची डरकाळी असते. वाघाची काय असते? डरकाळी असते. लक्षात आले? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, पण हे पण नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर गर्जना. कोंबड्याचं आरवण असतं, पक्ष्यांचा किलबिलाट असतो, गाईचं हंबरण असतं. म्हणजे सगळ्या प्राण्यांचे आवाज आपल्या परीक्षेला येतात. मित्रांनो, आपला एक व्हिडिओ आहे त्याच्या संदर्भात, तो तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुढे जाऊया. शुद्ध शब्द ओळखा. सगळ्यात जास्त डोक्याला त्रास देणारा टॉपिक मराठी व्याकरणाचा, की सगळे पर्याय सारखे वाटू लागतात आणि अतिशय हुशार असणाऱ्या माणसांची सोपी प्रश्न चुकून जातात. पाहूया आपण शुद्ध शब्द म्हणजे काय. आता सांगितलंय मन स्थिती, शब्द तर बरोबर आहे पण शुद्ध लेखनाचा बरोबर नाही. ठीक आहे, पाहूया. मन स्थिती, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. इथं मन, इथं एवढंच केलंय की नरेनळाचा घेतलाय, नरबाणाचा घेतलाय, स्थिती बरोबर केलंय, तरी हे इथं चुकल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. हे इथं चुकलाय. आता खाली या. मन विसर्ग अधिक स्थिती, मनस्थिती शब्द बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. आता संधीमध्ये येईल त्याचं उदाहरण, पुढे पाहू. नाण्यांची टिंबटिंब असते. आता नाण्यांची लंगोर कुणाचा असतो? तर केळीचा लंगोर असतो. केळीची जर थप्पी लावली म्हणजे आपण त्याला लंगोर लावला होता, केळीचा लंगोर असतो. आपल्याला नाण्यांची विचारली आहे, नाण्यांचं काय असतं? ठीक आहे, हे आपलं उत्तर नाही आहे मित्रांनो. पुढे जाऊया जरासं. जप्ता. आता हा जप्ता नव्हता लिहायचा, त्याला इथं जथ्था लिहायचा. त्याला जथ्था, थला थ जोडायचे. जथ्था, जथ्था कुणाचा असतो? तर जथ्था असतो साधूंचा. आता तुम्ही म्हणाल सर काहींनी लगेच उत्तर दिलंय, सर वारकऱ्यांचा. नाही नाही, वारकऱ्यांचा नाही हो. वारकरी जे असतात ना, वारकरी, त्या वारकऱ्यांची दिंडी असते. वारकऱ्यांची काय असते? दिंडी असते. छोटासा बदल लक्षात राहू द्या. वारकऱ्यांची विचारलं तर दिंडी लिहा, साधूंचा विचारलं तर जथ्था लिहा. पण आपल्याला नाण्यांची विचारली हो, नाण्यांची जी असते ना, चळत असते. आता आणखीन एक गंमत सांगू का? नाण्याची चळत झाली हो, नाण्याची चळत. नाणी माहिती ना, नाण्यांची चळत. पण पैशाचं काय असतं? पैशांची चळत नसते. तर पैशांचं जे असतं ना, पैशांची किंवा पैशांचे बंडल असतं. पैशांचे काय असतात? बंडल असतात. लक्षात येतंय? आणि पैसेच, पण जर नोटा आल्या ना, नोटा, गंमत गंमत लक्षात घ्या. नोटांची जी असते ना, ना बंडल असतं ना चळत असते, तर नोटांची मात्र थप्पी असते. बघा, पप्पी नाही, थप्पी दिली. चला लक्षात येत आहे. चला पुढे जाऊया. आणि मग हां, इथं राहिलं. ओके ओके, घेऊन टाकू. हे रास दिलंय. सर रास कशाचं असतं? तर रास जी असते ना, तर ती धान्याची असते. कशाची असते? धान्याची. धान्याची रास म्हणायचं. पण ते धान्य मोकळं असेल तर रास, नाहीतर पोत्यांची मात्र वेगळंच असतं. पोत्यांची थप्पीच असते. आता हे नोटांची थप्पी, पोत्यांची पण थप्पी, असे काही शब्द आहेत. चला ठीक आहे, उत्तर घेतलं ना पण मी याचं? 1 मिनिट. हां, उत्तर घेतलंय. चला पुढे जाऊया. खालीलपैकी अर्धस्वर असलेला ओळखा. मुळात मित्रांनो, स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे नुसते सूर. ठीक आहे, स्वर म्हणजे काय? नुसते सूर, जे पायमोडून लिहिले जात नाही. स्वतंत्र उच्चार असतो, स्वतंत्र स्थान असतं. पाहूया आपण. इथं र श ळ नाही, ळ स्वतंत्र व्यंजन आहे. उष्मे दिलाय, हां नाही घर्षक. चला ठीक आहे, पुढे या. इथं दिलंय य र ल व. नक्कीच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे का नाही? उष्मे यापैकी नाही. आत्ता खालीलपैकी अर्धस्वर का? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मराठी व्याकरणामध्ये य बद्दल कधी कधी ई येतो, र बद्दल कधी रू येतो, ल बद्दल लृ येतो आणि व बद्दल कधी कधी ऊ येतो. म्हणून यांना अर्धस्वर म्हणतात. हे तुम्हाला माहिती असेलच. चला पुढचा प्रश्न वाचा, कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर द्या. पुढचा प्रश्न बघा. अ आणि अहम यांना व्याकरणात काय म्हणतात? पर्याय दिलेत तुम्हाला, पर्याय दिलेत. स्वरादी, अर्धस्वर, अनुस्वार आणि मूलध्वनी. वाचा. अ आणि अम यांना काय म्हणतात? कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं असेल तर पुढे जाऊया. मूलध्वनी म्हणतात का? नाही. सगळ्याच वर्णांना मूलध्वनी म्हणायचं, फक्त स्वरादीला म्हणून चालणार नाही.
म्हणजे उत्तरही सांगून टाकलंय तुम्हाला. अनुस्वार, अनुस्वार इथे आला पण ह्या विसर्गाचं काय करायचं, म्हणून अनुस्वार म्हणणार नाही. अर्धस्वर तुम्ही आत्ताच पाहिले, य र ल व हे अर्धस्वर असतात. मग पुढे यांना काय म्हणतात, तर मित्रांनो हा आहे म्हणजे हे विचारलाय वरला फक्त, हा आहे अनुस्वार. हा काय आहे, अनुस्वार. आणि हा जो विचारलाय ना हा आहे विसर्ग. मग अनुस्वार आणि विसर्ग यांना व्याकरणात काय म्हणतात, तर यांना व्याकरणात स्वरादी म्हणतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 1 आहे. पुढे चला. कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे. संधीचे मुख्य 3 प्रकार, स्वरसंधी, व्यंजनसंधी, ठीक आहे, विसर्गसंधी आणि यापैकी नाही असं त्यांनी दिलं असेल. पाहू आपण, स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी आणि यापैकी नाही. उत्तरं कमेंट बॉक्समध्ये परत टाकत चला. मलाही थोडंसं काम करायला हुरूप येतो तुमच्याकडनं प्रतिक्रिया येत राहिल्या की. हे लक्षात घ्या, कवी अधिक ईश्वर. पाहूया आपण कशी येते, डायरेक्ट उदाहरणच घेऊया. इथं त्यांनी सांगितलंय कवी अधिक ईश्वर, संधी सोडून घेऊ आपण, जाईल थोडासा वेळ पण गुण हमखास. आत्ता इथं वी आहे म्हणजे बाळांनो वचा पाय मोडलेला, अधिक हा लहाना ई आहे, छोट्या वेलांटीला लहाना ई असतो. अधिक पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण घेतला, आता दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण घ्यायचा ई, ठीक आहे. आता बघा मग इथं एकत्र कोण आले, हे आले. मला सांगा बरं, ई काय आहे, स्वर आहे, अधिक हा मोठा पण काय आहे, ई स्वर आहे. मग जर स्वर अधिक स्वर बरोबर कोणती संधी असते, तर मित्रांनो स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी असते. काय असते, स्वरसंधी असते. आणखीन थोडासा पुढे जातोय. आता याला सजातीय स्वरसंधी म्हणतात, कारण सारख्या जातीचे स्वर आले. जर सारख्या जातीचे स्वर एकासमोर एक आले तर त्या दोघांबद्दल त्यांच्यातलाच दीर्घ सूर येतो आणि तो मागच्या वर्णात मिसळतो. म्हणजे मागचा वर्ण आहे व, हा व मध्ये हा ई जर मिसळला तर तिथे त्या ठिकाणी वी होणार आहे दोघांचं. म्हणून कवीश्वर शब्द लिहिताना मला आता असा लिहावा लागेल, कवीश्वर. हे म्हणजे कधी कधी संधीचा विग्रह विचारून संधीचा शब्द विचारतात. आज फक्त संधीचा प्रकार विचारलाय. मग माझं उत्तर आहे स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी, पर्याय क्रमांक 1. व्यंजन संधी का नाही, तर व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन असतं. विसर्ग संधीत विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन, आणि यापैकी नाही तर नाहीच. चला पुढे जाऊया. व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. अरे वा, परत आले. चला पाहूया. आता बघा, दुरात्मा लिहितानी दु अधिक आत्मा लिहितात. दु अधिक आत्मा, मी मुद्दाम जरा डाव्या बाजूने लिहितोय तुम्हाला व्यवस्थित तो पेस मिळावा पाहायला म्हणून. ही विसर्ग संधी आहे, म्हणजे हे आपलं उत्तर नाही आहे. सगळ्या संध्या मी सोडून देऊ शकतो. माझं संधी नावाचं प्रकरण प्लीज अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडेल. कवीश्वर आत्ता पाहिले आपण, ही स्वरसंधी परफेक्ट माहिती आपल्याला क्लिअर आहे. चला पुढे. तपोधन हे पण स्वरसंधीचं उदाहरण नाही आहे. तपोधन हे सुद्धा व्यंजन संधी आहे. पुढे चला, पुढे जाऊ. चिदानंद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कसं ते बघूया आपण. व्यंजन संधी विचारली होती ना, मग व्यंजन संधी काय असते, व्यंजन संधी असते व्यंजन अधिक व्यंजन, ठीक आहे, बघू आपण, किंवा स्वर. आता इथं कन्फ्यूज होताल तुम्ही म्हणून मी स्वर लिहित नाही सध्या, ठीक आहे. आता बघू आपण. चिदानंद, चिदा अधिक नंद, म्हणजे चिदा लिहिण्याऐवजी जसं म्हणेल चित अधिक आनंद असा याचा विग्रह होतो. इथं आलं त आणि इथं आलं न. इथं म्हणजे काय आहे माहिती आहे, व्यंजन आहे न, अधिक हे न सुद्धा व्यंजन आहे. मग तुम्हीच मला सांगा, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर काय होतं, तर व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी होते. म्हणून याचं उत्तर चिदानंद आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण आलोय. जळू या शब्दाचे अनेकवचन ओळखा. आता जळू या शब्दाचे अनेकवचन आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला अनेकवचन ओळखायचं आहे. त्यांनी दिले जाळ्या नाही, जळे नाही, जळा नाही. उत्तर येतं जळवा. जळू या शब्दाचं अनेकवचन येतं जळवा. पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाऊया. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पहा मित्रांनो, त्यांनी विचारलं अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा, पण इथे शब्द मात्र अधोरेखित दिलाच नाही. आपण करूया अधोरेखित शब्द. समजा मी हा शब्द अधोरेखित केला. आता अधोरेखित शब्दाची विभक्ती तुम्ही ओळखू शकता. चला पर्याय दिलेत. प्रथमा, द्वितीया, षष्ठी आणि चतुर्थी. 4 विभक्त्यांपैकी एक विभक्ती आहे. उत्तराचा पर्याय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. विभक्ती ओळखायची. चला सांगितला. चला मी पण घेतो. पहा, मी या सर्वनामाला झे हा प्रत्यय लागलेला आहे. ते सर्वनामाची प्रत्यय आहेत. आपल्याला माहीत आहे की एक विभक्ती याच्यामध्ये अशी आहे
त्याची चे विभक्ती प्रत्यय चा ची चे च्या ची आहेत, परंतु सर्वनामाला जर लागले तर झा झी झे झे झा झी हे प्रत्यय लागत असतात. शोधूया आपण. चला, याला प्रत्यय लागला म्हणजे प्रथमा तर नाही आहे. ठीक आहे. चतुर्थीला स ला ते आणि स ला ना ते प्रत्यय लागतात, तेच द्वितीयाला लागतात, म्हणजे हे दोन्ही पर्याय नाही आहेत. ठीक आहे. मग उरतात काय? षष्टी. षष्टी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील. आता का ते सांगतो. इथं मी नावाचं सर्वनाम आहे. षष्टीचे प्रत्यय जे असतात ते चाची चे असतात. चा ची चे, चा ची चे आणि कसना चे च्या ची. पण जर ते सर्वनामाला लागले, षष्टीचे प्रत्यय जर सर्वनामाला लागले तर मग मात्र ते झा झी झे झे झा झी हे लागतात. आणि इथं बरोबर झे नावाचा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून या सर्वनामाला लागलेल्या प्रत्ययाची विभक्ती जी आहे ती षष्टी आहे. षष्टी. आपल्या प्रश्नाचं उत्तर मी षष्टी दिलंय. आता हुशार मुलांसाठी, जर सर इथे आपण ते उत्तर जे आहे ते जर याच्या खाली अधोरेखित नसेल, माझ्या खाली, आणि मग पुस्तकाखाली जर अधोरेखित असतं तर प्रश्नाचं उत्तर बदललं असतं का सर? निश्चितच बदललं असतं मित्रांनो. पहा कसं बदललं असतं. आता पुस्तक या नामाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, म्हणून आपल्याला उत्तर याचं प्रथमा द्यावं लागलं असतं. समजून आला असेल प्रश्न? अंडरलाईनमुळे 2 उत्तरं तयार झाली. पुढे जाऊ. 5000 यातील पहिले 5 कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? सरळ सरळ 5 संख्या आपल्याला दिसते. विशेषणाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. चला पर्यायाकडनं जाऊया. धातू नाही, हे धातू आला असता. सार्वनामिक विशेषण नाही, गुणविशेषण नाही. मग 5 ही संख्या आहे आणि विशेषण विचारले, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे संख्या विशेषण. आता गुणविशेषण असतं तर कसं आलं असतं बघा. गुणविशेषण असतं तर असं आलं असतं, शूर शिपाई. शूर शिपाई. शिपाई नामाचं विशेषण आलं असतं शूर, याला गुणविशेषण म्हणायचं. पुढे सार्वनामिक विशेषण कसं आलं असतं, जर नामासमोर विशेषण आलं नाही परंतु सर्वनाम आलं तर ते सर्वनाम विशेषणाचं काम करतं, त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. मी म्हटलं तो वाडा, आता तो बुलंद वाडा म्हटलं असतं तर तो सर्वनाम राहिलं असतं, पण इथं विशेषण आलंच नाही. मग तो हे सर्वनाम जे आहे तेच विशेषणाचं काम करतं, त्याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. ठीक आहे. इथं संख्या आलती म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, पण हे समजलंय तुम्हाला. धातू म्हणजे काय? जर धातूनं विशेषणाचं काम केलेलं असेल, नामाबद्दल अधिकची माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित केलेली असेल ना मित्रांनो, तर त्याला धातुसाधित विशेषण म्हणतात. मी जर असं म्हटलं, देणारा देणारा दाता. देणारा दाता. आता दाता नाम आहे आणि त्याचं विशेषण देणार आहे. दे या धातूपासून तयार झाले, म्हणून ते धातुसाधित विशेषण असतं. पुढे जाऊया. तू त्या राजपुत्राला वर या शब्दातील क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखायला सांगितलं आपल्याला. तू त्या राजपुत्राला वर. पूर्ण विशेषण आहे, पूर्ण वाक्य आहे. तू त्या राजपुत्राला वर. आता तू का नाही? तू हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण तू हे सर्वनाम आहे. वाक्यामध्ये जे आले ना ते तू सर्वनाम आहे. पुढे चला. वर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. वर या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केला आहे, आणि जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला वाक्यामध्ये क्रियापद म्हटलं जातं. मित्रांनो, वरणे म्हणजे निवडणे. सीते मातेला जर तिच्या दासींना सांगितले, सीते तू रामाला वर, म्हणजे तू रामाला निवड, म्हणजे निवडणे म्हणजे वरणे. त्या हे सुद्धा सर्वनाम आहे. सर्वनामाची विभक्ती आली. राजपुत्र हा नाम आलेला आहे. पुढे जाऊया लवकरच. पुढचा शब्द घेतोय, रामाने रावणाला मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. रामाने रावणाला मारले या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पाय खाली या. प्रयोग जर ओळखायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात मेन ओळखावा लागतो तो कर्ता. तुम्हाला कर्ता ओळखता आला, कर्म ओळखता आलं आणि क्रियापद ओळखता आलं तर या प्रयोगाचे प्रश्न तुम्हाला सहज सुटून जाऊ शकतात. पाहूया आपण पहिला कर्ता ओळखूया. याचं क्रियापद आहे मारले. यातला मूळ धातू ओळखायचा बाळांनो, तो आहे मार. याला प्रश्न विचारायचा, मारणारा कोण? मारणारा कोण? कोणी मारले? अरे रामाने मारले. मारण्याची क्रिया कोणावर झाली? कोण? रावणावर झाली. म्हणजे कर्त्याच्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर झाला ते वाक्याचं कर्म असतं, आणि ज्यानं क्रिया केली तो वाक्याचा कर्ता असतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो, तेव्हा दोघांना जर प्रत्यय असेल तर त्या वाक्याचा प्रयोग भावी प्रयोग असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर भावे प्रयोग आहे. आता सर कर्मणी का नाही? जरासं इकडे येतो, हे काढतो जरा तुमच्या लक्षात यावं म्हणून. कर्मणी का नाही ते सांगतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. इथं मात्र प्रत्यय आलेला आहे, म्हणून कर्मणी नाही. लक्षात येते. इथे कर्तरी प्रयोग का नाही? इथे मिस्टेक झाली थोडीशी. कर्मणी प्रयोग का नाही? तर कर्माला प्रत्यय नसल्यानंतर कर्मणी प्रयोग होतो. कर्मणी प्रयोगात इथे
कर्माला प्रत्यय आलाय म्हणून कर्मणी नाही, कर्तरी का नाही तर कर्त्याला प्रत्यय आलाय म्हणून कर्तरी नाही, आणि भावे आता दोघांना आलाय. मिस्टेक तर झाली नाही आहे तुमची. आणखीन एक छोटा तक्ता सांगतो, चला एका मिनिटात तुम्हाला सगळा प्रयोगच शिकून टाकवतो. पण तुम्ही म्हणता सर तुम्ही PYQ घेतो म्हटले ना, आता प्रयोगात कसे गेले, एका सेकंदात घेतोय बघा. इथं तुम्ही म्हणा कर्ता, इथे म्हणा कर्म, आणि इथे म्हणा प्रयोगाचं नाव. ठीक आहे. आता बघा, आता पहिला प्रयोग मी लगेच घेऊन टाकतो बघा. इथं मी म्हटलं कर्तरी प्रयोग, इथं म्हटलं कर्मणी, आणि इथं म्हटलं भावे. चला ठीक आहे, झाले प्रयोग शिकून बघा मित्रांनो. जरा तुमच्या लगेच लक्षात येऊन जातील आणि सगळा विषय आपण संपवून टाकू. चला ठीक आहे, सॉरी. पुढे बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, कर्माला असू शकतो किंवा नसू शकतो कर्तरी प्रयोगात. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कधीच प्रत्यय नसतो, कर्त्याला मात्र 100% प्रत्यय असतो. किती टक्के? 100%. कर्मणी प्रयोगात कर्त्याला 100% प्रत्यय असतो, आणि भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. बस झाला तुमचा प्रयोग शिकून. हा वाटल्यास स्क्रीनशॉट काढून ठेवा मोबाईलमध्ये. चला पुढे जाऊया. अमृतवेल नावाची कादंबरी कुणी लिहिली? साहित्य विश्वामध्ये ज्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्या लेखकांनीच ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीला ज्ञानपीठ नाही आहे, परंतु ययाती नावाची कादंबरी तुम्ही वाचली असेल तर त्याच लेखकाची ही कादंबरी आहे. अमृतवेल नावाची कादंबरी खूप सुंदर आहे. तुमची ट्रेस जर कमी करायची असतील तर माणसानं वाचनाची सवय लावावी. अधिक वेळ दौडत नाही, खालनं वर जातो. भालचंद्र नेमाडेंनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ नावाची कादंबरी लिहिली आहे. हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे यांची आहे. हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ. पण या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे. आनंद यादव जे आहेत त्यांनी झुंबी नावाची कादंबरी लिहिलेली, ग्रामीण साज असलेली कादंबरी आहे झुंबी आनंद यादवांची. पण या प्रश्नाचं उत्तर आनंद यादव नाही. गोनी दांडेकरांची तुम्हाला पुस्तकं माहिती आहेत, काही गणितावरती सुद्धा आहेत. वि स खांडेकर या प्रश्नांचं उत्तर आहे. चला पुढे जाऊया. धन्यवाद मित्रांनो. उद्यासुद्धा याच वेळेला मराठी व्याकरणाचे आलेल्या परीक्षेचे PYQचे क्वेश्चन मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करत चला. जर तुम्हाला आवडलं असेल सर सबस्क्राईबर्स करा, म्हणजे आम्ही काय करतोय व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला नवीन नवीन प्रश्नाचं आकलन. मी मुद्दाम फक्त PYQ घेत नाही आहे. PYQ घेतल्यानंतर त्या प्रश्नाची इतर पर्याय का नाहीत ते इकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण हेच करणार. जय हिंद.